उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत आणि राजकीय काल माझ्याशी त्यांचं झालं. आज ते आल्यामुळे विरोधकांची जी मोठी ते आणखी जास्त मजबूत होईल. आणि तुम्ही काल 1 नंबर आणि 2 नंबरचा विषय काढला, याला त्यांनी उत्तर दिलं. राजेंनी म्हटलं की आम्ही 1-2 नंबर हे अदली बदली करत राहतो. शंभूराजे देसाई म्हणाले, याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? मी तिथेच बघितलं. आता परत बाहेर येऊन पाहायची गरज नाही. परत त्याच्यावर रिपीट काय झालं ना, सभागृहातली चर्चा बाहेर त्याच्यावर काही जास्त बोलण्यात अर्थ नाही. त्यावेळेचा तो विषय. अंबादास दानवेंनी एक ट्विट केलं, त्यामध्ये ते म्हणतायत की राज्यात अब्जावधीचा कोट्यावधीचा निधी आला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये, मात्र केवळ 75,000च वाटप जे आहे ते करण्यात आलं प्रत्येकी. इतर बाकीचा पैसा गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला. धक्कादायक माहिती आहे, त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे. कारण एवढा मोठा निधी आला आणि वाटपच झालं नाही, असं जर खरं चित्र असेल तर ते गंभीर आहे. विरोधी पक्षनेते विधान परिषदेत होते, त्यांनी ती माहिती उजेडात आणली असल्यामुळे ती योग्य असेल. ती जर फ्री असेल तर ती धक्कादायक असेल. सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो सुद्धा वळवण्यात आलेला आहे लाडक्या बहिणीकडे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सत्ताधारी जे आमदार आहेत त्यापैकी काही म्हणतात की आम्हाला निधी मिळत नाहीये विकास कामासाठी. विरोधकांचे जे आमदार आहेत विरोधामध्ये, त्यांना तरी निधी मिळतोय का, हा सुद्धा सवाल आहे. विरोधी आमदारांना निधी मिळण्याची एवढं मन सरकारचं लक्ष नाहीये. त्यामुळे त्यांचा विषय पुढचाच आहे. म्हणजे सत्तेत आहे पूर्वी समाधानी दिसत नाही, कारण अनेकांच्या रॅली चालू आहे. काही ठराविक आवडत्या लोकांना शेकड्यात गेले आणि आवडत्या लोकांना एक सत्ताधारी आमदारच नाराज आहेत. एकंदरीत ही स्थिती दिसते आणि अधिवेशन खूप कमी कालावधीचं आहे. सत्ताधारी आमदार निवडणूक आयोगावरती नाराज असतात. सत्ताधारी आमदार निवडणूक आयोग न्याय 6 दिवसाच्या अधिवेशनात मिळणार नाही हे काळजी आहे. पण विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विदर्भातले अनेक प्रश्न आम्ही आज 4 दिवस जे आहेत त्या 4 दिवसात मांडणार आहोत. विरोधी पक्षाच्या वतीने तरी हे प्रश्न मांडले जातात. मुंडवा जमीन घ्यायचा सवाल उपस्थित झालेला आहे. भेट झाली अजित पवार आणि मला माहिती आहे, मी म्हणतो सर मुंडवा जमीन वाढदिवसाचा जेवण असेल मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सत्ताधारी असा प्रश्न विचारू शकत नाही. त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे. कारण पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या विषयीचा विषय आहे. आम्ही सभागृहात सगळेच प्रश्न प्रभावीपणे मांडतोय. पायऱ्यांवर बसून आंदोलन करणं, ज्या गोष्टी सभागृहात मांडल्या जात नाहीत, सरकार त्या गोष्टी पायऱ्यांवर सरकार काढलेत आणि 21,032 जी आर काढलेत. 21,000 कोटींची मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे. खरंच अशी शेतकऱ्यांना मदत दिली मला वाटतं. 21,000 कोटींची मदत आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे. 32 जी आर काढले मदतीचे आणि 21,000 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना पोचत नाही. आणि बऱ्याच महाराष्ट्राच्या वेगळ्या मदत पोचलेली नाही अशी महाराष्ट्राच्या वेगळ्या भागात तक्रार आहे. लोक तक्रार करतात की विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते म्हणून आम्ही आवाज होतो. त्यामुळं सरकार कितीही म्हणत असतो किती पैसे वाटले आणि किती नाही. मला वाटतं की लोकांचं समाधान झालेलं नाही. महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं सर्व ठिकाणी एकत्रित लढू. सर मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाने असं सांगितलंय की पार्थ पवार यांचं नाव का नाही, असा प्रश्न जो येतो. काल मला प्रश्न विचारण्यात आले, त्याच्यावर मी काल बोलून झाले. पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सीमावर्ती एका गावात 500 मीटर आत गुजरात सरकारचं स्वतःचं तंबू लावलंय. गावामध्ये
पण आमची तपशील माहिती नाही, माहिती घेऊन दुपारी बोलतो. सर रवी राणा म्हणते रवी राणा म्हणते की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि बिबट्याला पाळण्याची परवानगी सरकारने द्या. आज सकाळी पण आम्ही बघितलं की इथे विधान भवनामध्ये कुत्रे पकडण्यासाठी नागपूर महापालिकेचे कर्मचारी आले होते आणि कुत्रे पकडण्याचा बराच प्रयत्न केला पण कुत्रे पळून गेले. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडतात हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो. रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे तुम्हाला लक्षात घ्यायला हरकत नाही. सर पुणे जमीन प्रकरणावरती विरोधक गप्प आहेत. तेरेबी चूप मेरेबी चूप असं काही वातावरण आहे असं काही नाही. आमच्या सरकारच्या समितीच्या निष्कर्ष काय येत आहेत याची वाट आम्ही बघतोय. 1 महिन्याची मुदत त्यांनी घेतलेली होती. त्या मुदतीत ते काही निष्कर्ष काढतील, त्यानंतर त्यावर आम्ही बोलू. ज्यावेळी निष्कर्ष निघाले नाही तर हवेत गोळ्या मारणं योग्य नाही. ते आमच्या हातात माहिती जी तुमच्याकडे आहे तेवढीच उपलब्ध आहे. हे समिती नेमलेली आहे ती अधिक माहिती देत असेल तर त्यानंतर त्यावर बोलणं योग्य आहे. नगर परिषदेच्या निवडणुका संपल्या, 23 तारखेला निकाल आहे आणि अशा वेळेला मशीनची खबरदारी घेत आहेत बाहेर बसून. कारण जे सही करतात तेच पहिल्यांदा जबाबदार असतात. त्यामुळे जो करार करतो त्या करार केल्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या कंपनीमध्ये कोण कोण आहे काय आहे हा सेकंड थॉट आहे. तो इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर पुढे आला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावलं उचलली जातात. त्यात पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत. प्रोसिजर आहे. ज्या मशीन्स आहेत ठेवलेल्या त्या मशीनच्या संरक्षणासाठी सत्ताधारी पक्षाचा विरोधी सगळे लोक बाहेर बसलेले रात्रंदिवस पहारा करतात. हे कशाचं द्योतक द्योतक आहे का लोकांचा या ईव्हीएम वर विश्वास नाही. अनेक ठिकाणी जयसिंगपूरला का कुठं वडगावला काल घटना घडली तिथं सीसीटीव्ही लोकांनी आणून लावलेले कॅमेरे ते पोलिसांनी येऊन काढले. म्हणजे डोक्याचा काही भागच नाही. ते लोक पाळत ठेवत असतील कॅमेऱ्याने तर सरकारचं किंवा पोलीस यंत्रणेला काय त्रास होतो. पण सीसीटीव्ही कॅमेरे लावून देत नाही, तिथं माणसं लावून देत नाही. म्हणजे सगळ्या संशय यावा अशाच हालचाली सरकारी यंत्रणा करत असतात. खरी परिस्थिती ही आहे की त्या ठिकाणच्या लोकांना त्या ईव्हीएम वर विश्वास नाही म्हणून त्याची पाळत ठेवणं, ते ईव्हीएम बाहेरून हॅक होतील का याची शंका असणं, बाहेरून ईव्हीएम मध्ये काही बदल होऊ शकतात अशा लोकांच्या अनंत शंका आहेत. म्हणून मी सतत सांगतोय की निवडणूक आयोगाच्या या निवडणूक पद्धतीवर लोकांचा विश्वास कमी झालेला आहे. निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणुका घेतल्या तर निवडणूक आयोगाला देखील काहीतरी अर्थ निर्माण होईल. सरकारने कायद्यात बॅलेटने निवडणुका घ्याव्यात हा ठराव मांडला तर महापालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये त्यांनी सत्तारूढ पक्षाने मिळवलेल्या विजयावरही शंका असते. पण ज्याचा विजय होतो त्यालाही समाधान नाही आणि ज्याचा पराभव होतो त्यालाही समाधान नाही. त्यामुळं बॅलेटच्या निवडणुका ज्या होतील त्यात शंका